नमस्कार, मी नम्रता वागळे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज 6व्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलंय. पहिले 4 दिवस राजकारणी न फिरकलेल्या अंतरवाली सराटीत गेले 2 दिवसांपासून राजकीय नेत्यांची रीघ लागलेली होती. आज अखेरीस मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारची बाजू आणि मुख्यमंत्र्यांचा निरोप जरांगेंपर्यंत पोहोचवला. सरकारनं जरांगेंकडून 1 महिन्यांचा वेळ मागितलाय आणि त्या वेळात सगळे सोयऱ्यांच्या अटीसह आरक्षण मिळालं नाही तर जरांगेंनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिलाय. नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये मराठा आरक्षणाचा फटका महायुतीला चांगलाच बसलाय. मराठवाड्यात 8 पैकी त्यांचे 7 ठिकाणी त्यांचे पराभव झाले. केवळ 1 जागा त्यांची निवडून आली आहे. आणि यामधनं सरकार विधानसभेपूर्वी काही धडा घेणार का? विधानसभेला मनोज जरांगे फॅक्टर पुन्हा ऍक्टिव्ह झाला तर महायुतीला किंवा महाविकास आघाडीला सुद्धा ते परवडणारं आहे का? मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी ज्या अटी घातलेल्या आहेत त्या कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? मनोज जरांगे मंत्र्यांच्या मदतीनं आपल्यासोबत आगळीक होतीये काही आरोप ते करत होते. मग त्या मंत्र्यांची नावं ते जाहीर करायला का कचरतायत? नावं गुप्त ठेवण्यात जरांगेंचा कुठला अजेंडा आहे? आणि आता जरांगेंच्या अटीनुसार आरक्षण मिळण्यात अडचणी आल्या आणि जरांगे खरंच निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर राज्यातल्या राजकीय पक्षांना हे सगळं परवडणारं आहे का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित केलेलं आहे. मात्र उपोषण स्थगित करताना ते नेमकं काय म्हणालेले ते आपण ऐकूया आणि आपण आपल्या आजच्या चर्चेकडे वळूया. आमचं राजकारण उद्देश नाहीये. आमचं सगळ्यांचं ध्येय मराठीच्या गोरगरिबाचे मोठे करायचे, त्यांना आरक्षण द्यायचं, याच्यासाठी आम्ही हा लढा उभा केला. राजकारणासाठी नाही. तुमच्या साक्षीने लोकांच्या साक्षीने सांगतो, लोकांचा शब्द डावलून जर 1 महिन्याच्या आत जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार. मग तुम्हाला बोलू जाणार. आम्ही हट्टी नाहीये. हट्टी असतो तर आम्हाला आम्ही करून लागले की बैठक मला काही आम्हाला मान्य नाही. आम्हाला राजकारण करायचं. राजकारणाचा खंडच नाही राज्यसेवा आम्हाला. म्हणून आम्ही ही महिना सुद्धा एवढे देतो. पण त्याच्यानंतरची तुमच्यासाठी आम्ही सगळ्या 6 कोटी मराठ्याला साक्ष करून तुम्हाला 1 महिन्यात वेळ देतो. पण 1 महिन्यात जर नाही दिलं तर मला एकाही पक्षानं, विरोधी पक्षानं आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा म्हणायचं नाही तुम्ही हे काय केलं. कारण हे थोडेसे अठ्ठ्याऐंशी आपण सगळे दिलं पाहिजे. मी वेळ आली तर शिकवू बागे करणार, पण नाव घेऊ पाहिजे राजे. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विद्याताई चव्हाण, त्याचबरोबर मराठा आंदोलक आणि जरांगे यांचे समर्थक विनोद पोखरकर आपल्यासोबत आहेत. अगदी काही वेळातच शिंदेच्या शिवसेनेचे योगेश केदार सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत. मी सुरुवातीला जाईन विनोद पोखरकर यांच्याकडे. विनोद पोखरकरजी, आज जे काही घडलेलं आहे, 6वा दिवस आंदोलन स्थगित आहे आणि जरांगेंनी ज्या मागण्या समोर ठेवलेल्या आहेत, एक आंदोलक म्हणून, त्यांचे समर्थक म्हणून तुमची या सगळ्यावरती पहिली प्रतिक्रिया? नाही, नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे की आज आंदोलनाचा हा 6वा दिवस होता आणि राज्य सरकारला खरं तर 3 ते 4 महिन्यांची मुदत, त्या ठिकाणी ज्या काही सरकारने वाशीमध्ये मागण्या दिल्या होत्या त्या मागण्या मान्य करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना ती मुदत दिली गेली होती. आणि लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर साधारणतः 8 जूनला त्या ठिकाणी पंतप्रधानपदाचा शपथविधी झाला आणि त्याच दिवशी मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी आंदोलनाला खरं तर सुरुवात केली होती. मागच्या जर 4-5 दिवस आपण जर बघितलं तर सरकारकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया या आंदोलनाबाबत खरं तर येत नव्हती. आणि मनोज जरांगे पाटलांची जी की तब्येत आहे ही दिवसेंदिवस खरं तर ढासळत चालली होती. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जेव्हा काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्यांदा काहीतरी या आंदोलनाबाबत एक प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर आज राज्याचे मंत्री शंभूराज देसाई आणि नवनिर्वाचित खासदार त्या ठिकाणी भुमरे मामा हे त्या ठिकाणी गेले आणि मनोज जरांगे पाटलांना त्यांनी विनंती केली की सरकारला अजून 1 महिन्याचा वेळ त्या ठिकाणी द्यावा. खरं तर ही समंजसपणाची भूमिका मला या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची म्हणावी लागेल आणि त्या भूमिकेचं आम्ही आंदोलक म्हणून खऱ्या अर्थाने कौतुक करतो, स्वागत करतो. कारण शेवटी जीव आमच्यासाठी मनोज जरांगे पाटलांचा महत्त्वाचा आहे.
त्यामुळे आता ज्या पद्धतीने त्यांची प्रकृती खालावत चालली होती ते पाहता खरं तर मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाची दखल तात्काळ घेणं फार गरजेचं होतं. जे सरकारकडून झालं यामुळे सरकारचे देखील मला या ठिकाणी आभार मानावेसे वाटतात की आपण या ठिकाणी आंदोलनाची आज दखल घेतली आणि जरांगे पाटलांची भेट घेऊन त्या ठिकाणी त्यांना त्याबाबतची विनंती केली आणि 1 महिन्याचा अवधी सरकारला या ठिकाणी मागण्या ज्या काही आहेत त्या मंजूर करण्यासाठी त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेली आहे. 1 महिन्यामध्ये सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेणं अपेक्षित आहे. नाही तर जरांगे पाटलांनी सांगितलेलंच आहे की आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी करू. आता आंदोलनं उपोषण आम्ही करणार नाहीत. त्यामुळे जसं लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही कोणाला न सांगता त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला खरं तर खाली आम्ही आणलं, त्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही थेट नावं घेऊन त्या ठिकाणी पाडण्याचं काम करू, अशा पद्धतीची भूमिका आज मनोज जरांगे पाटलांनी देखील त्या ठिकाणी मांडलेली आहे. हे नावं घ्यायचं काय प्रकरण आहे? म्हणजे अगदी कालच मनोज जरांगेंनी आरोप केला होता की 3 मंत्र्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत, दिल्लीमध्ये माझ्या विरोधात कारस्थान रचलं जात आहे, मुख्यमंत्र्यांचे OSD येत आहेत, आमच्या माणसाला घेऊन जात आहेत. आता हे 3 मंत्री अगदीच जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 3 नावं मी जाहीर करेन. का जाहीर करत नाही मनोज जरांगे ही नावं? त्यांच्या मागे भीती आहे, त्यांना धमकी देतंय का कुणी? ही नावं जाहीर केली तर काही वेगळा परिणाम होणार आहे असं वाटतंय का त्यांना, की पुढचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जरांगे ही नावं जाहीर करत? आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कोणाला घाबरण्याचं किंवा कोणाच्या धमकीचं त्या ठिकाणी भीती असण्याचं काही कारण नाही. मराठी आहोत त्यामुळे निधड्या छातीने या सगळ्याच्या पुढे नाव जाहीर केल्यानं नाही. कसं आहे बघा, एक लक्षात घ्या, जर सरकार कुठेतरी सकारात्मक भूमिका घेत असेल आणि जर परत सरकारने फसवणूक केली तर 100% तरी नाव घेतील. ते नाव घ्यायला अडचण काहीच नाही आहे. पण जर सरकार सकारात्मक भूमिका जर घेत असेल आणि अशा परिस्थितीमध्ये, आणि जसं त्यांनी सांगितलं की आंदोलन फोडण्याचं काम होतंय, झालं ना ते 4 जूनला कारस्थानाला पाठीमागे टाकण्यासारखं आहे, पाठीशी घालण्यासारखं आहे. नाही, स्वतःच म्हणतात कारस्थान होतंय. एक लक्षात घ्या बघा, कसं आहे, कुठल्याही गोष्टीवर ज्यावेळी आपल्याला हल्ला करायचा असतो अनेकदा थांबून थोडासा हल्ला करणं देखील त्या ठिकाणी गरजेचं असतं. तयारी आपली त्या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं असतं. या आंदोलनाच्या बाबतीमध्ये जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका नक्कीच स्वागतार्ह आहे आणि 1 महिन्याच्या वेळेमध्ये जर राज्य सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही तर ती हत्यारं, जी काही हत्यारं आहेत ती सगळी हत्यारं या ठिकाणी उपसली जातील, हे आपल्या माध्यमातून राज्य सरकारला या ठिकाणी सांगणं आहे. बरं, विद्या चव्हाण आहेत आपल्यासोबत. विद्याताई, आता मनोज जरांगे पाटील यांनी जी काही भूमिका घेतली आहे, सरकारची जी काही भूमिका दिसते आणि झालेल्या निवडणुकीमधलं एकूण वातावरण, विधानसभेला जरांगे पाटलांची मागणी पूर्ण झालेली असेल की जरांगे पाटील तुमच्यासोबत म्हणजे इतर राजकारण्यांसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसतील? नाही, हे आपण काही सांगू शकत नाही. कारण आतापर्यंत जरांगे पाटलांनी खूप वेळा उपोषण केले आणि आज सुद्धा मला तर वाटतं 7वा दिवस आहे आणि 6वा दिवस आहे आणि 7 इतके दिवस त्यांना उपोषण करायला लावणं हे या सरकारची सगळ्यात मोठी चूक आहे. का म्हणून एकदाचा प्रश्न सोडवत नाहीये. आता तर त्यांचं पुन्हा दिल्लीला सरकार आलेलं आहे, त्यामुळे 50%ची मर्यादा उठवणं सहज शक्य आहे आणि ते व्हायला पाहिजे, परंतु होत नाही. दरवेळेस जरांगे पाटलांना उपोषणाचं हत्यार उपसावं लागतं, बसावं लागतं. आज 6व्या दिवसात त्यांची कंडिशन म्हणजे त्यांची परिस्थिती अतिशय खराब झालेली आहे. वारंवार उपोषण करून त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होतोय, डॉक्टर सुद्धा सांगतायत. आणि असं असताना सुद्धा जरांगे पाटील उपोषणाला बसतात आणि त्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करते. 4-5 दिवस कोणी फिरकलं नव्हतं, कालपासून सगळे फिरायला लागले आणि आज सांगतायत 1 महिन्याच्या आत आम्हाला मुदत द्या म्हणून. मग इतके वर्षभर तुम्ही मागच्या काय केलं, का नाही केलं? तुम्ही मोदी सरकारकडनं ही मर्यादा का नाही उठवून घेतली? संसदेमध्ये बिल चर्चेला का नाही आणलं? किंवा त्याच्यामध्ये 50%ची मर्यादा आहे, ही एकच अडथळा आहे, तो तुम्ही इथे राज्य सरकार सोडवू शकणार नाहीये. आणि राज्य सरकारच्या कोणाचीही एकाही खासदाराची हिंमत नाहीये की सभागृहामध्ये हे मांडलं पाहिजे, बोललं पाहिजे. अडचणी काय वाटतात हा प्रश्न सोडवण्यामध्ये? अडचणी काय वाटतात? म्हणजे सरकारची अनास्था की काही कायदेशीर अडचणी तुमच्या नजरेतनं काय दिसतंय? सरकारची पूर्णपणे अनास्था आहे. सरकारला कुठल्याही समाजाला, म्हणजे मोदी सरकार असेल, त्याचं पिल्लू इकडे फडणवीस सरकार असेल, त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये. त्यांना ओबीसी वर्सेस मराठा असं लढवण्यामध्ये जी मजा वाटते ती ते गेले 6 महिने, वर्षभर, 2 वर्षभर घेत आहेत आणि आपण सगळेजण बघतोय. परंतु आरक्षणाचा मुद्दा हा मराठ्यांची परिस्थिती किती वाईट आणि हलाख्याची आहे हे ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये आणि ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठी
संपूर्ण महाराष्ट्रातल्या खासदारांनी तिथे प्रयत्न केले पाहिजे, ते पण करताना कोणी दिसत नाहीये. आता आता पण सुद्धा अजूनही त्याचं विद्याताई तुम्ही असं म्हणताय की लोकसभेला जो एवढा मोठा फटका बसलाय त्याच्यानंतरही सरकार याकडे दुर्लक्ष करेल असं वाटतंय? मराठवाड्यातल्या 8 पैकी 7 जागा गेल्यात त्यांच्या हातून. फटका बसलाय ना, पण मोदी सरकार आलंय ना सत्तेवर. मोदी सरकार सत्तेवर आलेलं आहे, त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाहीये. मोदी सरकार आता जाणार नाहीये, आता आता तर जाणार नाहीच इतक्यात, परंतु गेलं तर महाराष्ट्राचं यांचं सरकार जाईल. आणि यांना जर त्याची काळजी असेल तर ते काहीतरी प्रयत्न करतील. पण आपण जर सगळ्यांनी बघितलं असेल तर मोदींसमोर यांची कोणाची बोलायची हिंमत नाही. हे सगळे जण मोदींना घाबरतात. मोदी हुकुमशाह आहेत मोठे, त्यांना कोणी काही सांगितलेलं आवडत नाही आणि कोणालाही आरक्षण देतं, मग ते मराठ्यांना असू दे किंवा ते धनगरांना असू दे किंवा ते यांना असू दे, यांना ते आरक्षण द्यायचं नाहीये कोणाला. आणि म्हणून तो हा मुद्दा वेळ मारून पण मग काही महिन्यांपूर्वी जे 10% आरक्षण जे दिलेलं होतं, एवढी सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावून कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचं काम गॅजेट्समध्ये झालेलं होतं, त्याला काय म्हणायचं? नाही नाही, पण मला एक कळत नाही की इथे तुम्ही दोन्ही वर्गामध्ये भांडण लावतायत, ओबीसीमध्ये आणि मराठ्यांमध्ये. आता तुम्ही जर मराठ्यांना 16% आरक्षण देऊन टाकलं तर त्या दोघांची भांडणं होणार नाही आहेत. आणि जर भांडणं झाली नाहीत तर यांना मजा वाटत नाहीये. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसीनी तर थेट आरोप केलाय. तुम्ही 16% म्हणजे ओबीसीच्या बाहेरचं म्हणताय, स्वतंत्र आरक्षण 16% म्हणताय तुम्ही? बाहेरचं म्हणताय एक्झॅक्टली. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जरांगे त्यांना रेडी नाहीयेत. जरांगे म्हणतात आम्हाला ओबीसीतूनच हवंय. ओबीसीतून म्हणजे तुम्ही देतच नाही, कारण तुम्ही त्या जरांगेंना हे पक्क माहितीये की मर्यादा उठवणार नाहीयेत. मर्यादा जर हटवणार नसेल तर आपल्याला कधीच आरक्षण मिळणार नाही. आणि आरक्षण जर मिळणार नसेल तर आपल्याला मग ओबीसी मधनच घ्यायला पाहिजे. कारण आपण बघितलं असेल की विदर्भामध्ये आणि इतर अनेक ठिकाणी ओबीसी मधनच मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे. मग तो सोपा मार्ग वाटतो. पण मग ओबीसी मधनं आरक्षण मिळालं तर त्यांची सगळे सोयऱ्यांची अट आहे जी कायद्याच्या चौकटीमध्ये खरंच बसवता येईल का? पुन्हा एकदा तिथे कायद्याचं प्रश्नचिन्ह उभं राहतच आहे ना. म्हणजे ही कॅच 22 सिच्युएशन झाली. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. नाही, हे बघा, जर तुम्ही त्यांना प्रॉमिस केलेलं आहे, ज्या वेळी जरांगे पाटील उपोषणाला बसले त्या वेळेस तुम्ही तिथे येऊन वचन दिलेलं आहे की आम्ही हे सगळे सोयऱ्यांची अट मंजूर करू, आम्ही सगळं करू. तेव्हा त्यांनी काही एक्सपर्टचे विचार विनिमय केलाच असेल ना, त्याच्याशिवाय थोडी ते देणार आहेत. मग आता त्यांनी जर विचार विनिमय केलेला आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपण देऊ शकतो, त्यांनी ते द्यावं. आणि जर नाही दिलं तर ह्याच्या पेक्षाही मोठा फटका यावेळी महाराष्ट्रात सत्तेवर येणाऱ्या लोकांना बसेल, हे निश्चित आहे. ठीक आहे. विनोद पोखरकरजी, जे 10% आरक्षण मिळालेलं होतं, मला खरं तर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे, मात्र ते या चर्चेमध्ये अद्याप आलेले नाहीयेत. त्यांनी माघार घेतली का हे अजून मला कळू शकलेलं नाही, पण ते आलेले नाहीये त्या चर्चेमध्ये. पोखरकरजी, माझा प्रश्न असा आहे की 10% आरक्षण ज्यावेळेला दिलं तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांनीच सांगितलं की सगळे सोयऱ्यांची अट ही कायद्याच्या चौकटीमध्ये बसवणं शक्य नाहीये. त्यामुळे आत्ता जे दिलेलं आहे 10% आरक्षण तेच घ्यावं आणि त्यानंतर पुढे कायदेशीर बाबींची पूर्तता करून हळूहळू जरांगेंच्या मागण्या मान्य करण्यात येतील. एवढं असून सुद्धा निवडणूक झाल्या जरांगे उपोषणाला बसतायत. आता ते उपोषण मागे घेत आहेत. आम्ही विधानसभेमध्ये उतरू असा इशारा देत आहेत. ते जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर खरोखर कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण एवढ्या लवकर आणणं सोपं आहे का? वे आउट काही असेल की सरकारने असं करावं, असं जर तुमच्याकडे काही असेल तर तुम्ही सांगाल का? बघा, एक आपल्याला 2 मुद्दे मला या ठिकाणी प्रामुख्याने मांडायचे आहेत. विद्याताईंचं जे काय आता म्हणणं होतं ते मी पूर्णपणे ऐकलं. मला विद्याताई असतील किंवा विरोधी पक्ष असतील यांना एक आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की आमचा रोष, आमचा विरोध जरी आज सत्ताधारी पक्षाला असेल तरी विरोधी पक्षांवर आमचं प्रेम आहे असं अजिबात नाही आहे. त्यामुळे हे त्यांनी गृहीत धरू नये, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, विद्याताईंनी असं म्हणला की 50% आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी उठवल्याशिवाय हे आरक्षण मराठा समाजाला मिळणार नाही. मुळात खरं तर हीच कळीची भूमिका आहे की कुठलाही सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो ओबीसींना दुखवायला तयार नाही आहेत. मग तुम्ही जर ओबीसीला दुखवायला तयार नाही आहेत मग मराठ्यांनी काय पाप केलं आहे? मग मराठे तुम्हाला अशा पद्धतीने निवडणुकीत ते दाखवून देतील. एक मुद्दा लक्षात घ्या की 2 गोष्टी आहेत. एक तर मराठा समाज आज जे मागतोय 54 लाख कुणबी नोंदी ज्या मिळालेल्या आहेत हे सरकारने जाहीर केलं आहे. या नोंदींच्या आधारे मराठा आणि कुणबी एक आहे अशा पद्धतीचा कायदा राज्य सरकारने या ठिकाणी पारित करावा आणि त्यानुसार मराठा समाजाला 50%च्या आतलं आरक्षण द्यावं. जर समजा 50%च्या आतलं आरक्षण जर द्यायचं नसेल, ओबीसीला दुखवायचं नसेल तर केंद्राने त्या ठिकाणी 50%ची मर्यादा उठवणं गरजेचं आहे.
आम्ही केंद्राने मर्यादा उठवावी की नाही हा राज्य सरकारचा प्रश्न आहे. राज्य सरकारने याबाबत केंद्राकडे मागणी करणं गरजेचं आहे. पण आमची मागणी मूळ मागणी अशी आहे की ओबीसी मधून 50% आतलं आरक्षण मराठा समाजाला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. यामुळे आज जे काही 10% बाबतचा आता तुम्ही उल्लेख केलात, 10% 2014ला दिलं होतं याच आघाडी सरकारने. त्यानंतर 2018ला पुन्हा एकदा 16%चं आरक्षण दिलं एसीबीसी अंतर्गत. आणि आता जानेवारीमध्ये पुन्हा एकदा 10%चं एसीबीसी आरक्षण ते फसवं आरक्षण दिलं जे सरकार जे मराठा समाजाला मान्य नाही. हे आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनही दिसलं असेल. मराठा समाजाला कायद्याच्या भाषेत कायद्याच्या चौकटीत टिकणारं 50%च्या आतलं ओबीसी मधलं आरक्षण त्या ठिकाणी पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. बरं, आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे म्हणजे शिवसेना पक्षाचे राज्य प्रवक्ते राजू वाघमारे आपल्यासोबत आहे. डॉक्टर राजू वाघमारे, असा आरोप तुमच्यावरती होतोय की तुमची इच्छाशक्तीच नाहीये. वारंवार जरांगे यांना आश्वासन दिलं जातं, ते आश्वासन मोडलं जातं, खेळवलं जातंय मराठा समाजाला. सगळ्यात पहिली गोष्ट, जर आमची इच्छाशक्ती नसती तर आजपर्यंत कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचं कुठेच नव्हतं. ते कुणबी प्रमाणपत्र त्याची डिसिजन जी आहे, तो निर्णय जो आहे तो आमच्या सरकारने घेतला. आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतला. आज 54 लाख ज्या नोंदी बाहेर आल्या आहेत त्याच्यामुळे कितीतरी मराठ्यांना आरक्षण आता मिळणार आहे. मग याचा अर्थ आमची इच्छाशक्ती नाही का? 10% जे आरक्षण आहे ते मान्य नाही. राजू वाघमारेजी, याच्यामध्ये सुद्धा आरोप असा झालेला होता की ज्या नोंदी बाहेर आलेल्या आहेत त्यांना या आधीपासून कुणबी प्रमाणपत्र मिळालेत, त्यामध्ये अगदी फार थोडं प्रमाण आहे ज्यांना नव्यानं कुणबी प्रमाणपत्र या नोंदींच्या शोधांमधनं मिळालेलं आहे. नाही, असं हे वेग भूमिका झाली नम्रताजी. एक लक्षात घ्या की जी गोष्ट याच्यापूर्वी होत नव्हती ती गोष्ट शोधून ते करायला लावून त्याच्यापासून लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आमची इच्छाशक्ती नाही असं होतं का? तर आमची इच्छाशक्ती पूर्णपणे आहे. पण मग सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतची जी अट आहे, जी मागणी आहे, ती अडली कुठे? कुठच्या सगळे बाबतीत सोयऱ्यांचा जो मुद्दा आहे जरांगेंचा, तो अडला कुठे? सगळे सोयऱ्यांचा जो मुद्दा आहे त्याच्यावर विचार विनिमय चालू आहे. कारण सगळे सोयरे हा खूप मोठा शब्द आहे आणि सगळे सोयरे या शब्दामध्ये किती नातेवाईक, कुठच्या बाजूचे किती लोक त्याच्यामध्ये ऍड होणार, ब्लड रिलेशन असणार की नसणार, त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि त्या दृष्टीने सरकार सकारात्मक त्या गोष्टीचा विचार करतंय. असं काही नाही आहे की त्याचं आडलं कुठे. प्रश्न असा आहे की आपण आता नातेवाईक बोललो. डिसेंबर पासून हा विचार सुरू आहे. हो, 6 महिने बरोबर व्हायला आहे आले. ना. अजून किती वेळ लागणार? म्हणजे असं आहे की यामध्ये टाइम बाउंड आश्वासन दिलं जात नाहीये आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा संताप, एक उद्विग्नता दिसून येते समाजात. असं बोलणं चुकीचं ठरेल. कारण आपण आता ज्यावेळी सगळे सोयरे किंवा नातेवाईक हा शब्द वापरतो, मग किती नातेवाईक, किती जवळचे नातेवाईक, किती लांबचे नातेवाईक, कोण कोणाच्या नात्यातून येणार, असा जर विचार करायचा बोललं तर या गोष्टीचा विचार करून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं आणि ते दिलंच पाहिजे या मताचे एकनाथ शिंदे साहेब आहेत. या मताचं महायुतीचं सरकार आहे. आता ज्या कायद्याच्या ज्या गोष्टी येणार आहेत त्याच्यामध्ये त्या कायद्याच्या गोष्टी कायद्याच्या पद्धतीनेच आपल्याला म्हणजे त्याला डील करता येईल, त्याच्याबरोबर आपल्याला वागता येईल. मग यापूर्वी जे आश्वासन दिलं होतं की सगळे सोयऱ्यांबाबतची अट मान्य करू, ते कशाच्या आधारावर दिलं होतं? त्यापूर्वी कायदेशीर कुठले सल्ले घेतले नव्हते का? नाही घेतलेले, पण ते त्याच्यामध्ये ज्यावेळी अजून डीपनी गेल्यानंतर त्याच्यात ज्या गोष्टी बाहेर येत आहेत तर त्याच्यामुळे अजूनही सरकार, आम्ही कुठे म्हणतोय की आम्हाला द्यायचं नाहीये. आज शंभूराज देसाईंनी पण ते आश्वासन दिलंय की आम्ही त्याच पद्धतीने काम करणार आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही आरक्षण. बरं, पुन्हा प्रश्न तोच येतो राजू वाघमारेजी. आज 1 महिन्याची मुदत मागून घेतली, टाइम बाउंड करायचा सरकार प्रयत्न करते. या 1 महिन्यामध्ये हे कायदेशीर पेज जे काय समोर येत आहे, जे तुम्ही म्हणतायत हे सुटतील, याची काय गॅरंटी असेल? आणि जर समजा हे सुटले नाही आणि उद्या जरांगे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर परवडणार आहे का तुम्हाला? नाही, पहिली गोष्ट परवडणार काय म्हणजे काय की आम्ही सत्ताधारी आहेत म्हणजे आम्हाला काही आरक्षण द्यायचं नाही असं तर नाही आहे. आम्ही आमच्या वागण्याने, आमच्या कृतीने आम्ही हे स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या मताचे आम्ही आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही पावलंही टाकली, त्या दृष्टीने गोष्टीही करत आहोत. त्याच्यामुळे आम्ही काय त्याच्या विरोधात आहे अशातला भाग नाही.
हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा की जो 1 महिन्याचा वेळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही कायदेशीर बाबी ज्या याच्या अगोदरपासून तपासतोय त्याच्यामध्ये अजून काय बदल करता येईल, कुठच्या पद्धतीने जास्तीत जास्त मराठ्यांना त्याचा लाभ मिळेल या दृष्टीने आम्ही पुढे चाललोय. आता पुढे भविष्यात 30 दिवसात होईल की नाही ते बघायला आपण तर भविष्य सांगणारे नाही आहोत ज्योतिषी, पण त्या दृष्टीने काम करायचंय. त्या दृष्टीने प्रत्येक मराठ्याला जो जो गरीब आहे, पीडित आहे, या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या संपूर्ण मताचे आणि त्या दृष्टीने सकारात्मक काम करणारे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. ते स्वतः मराठा आहेत. त्याच्यामुळे या बाबतीमध्ये आमची इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग आहे आणि आम्हाला मजबूतीने बघूया या इच्छाशक्ती जी स्ट्रॉंग आहे त्याच्या जोरावर हा प्रश्न सुटतोय का? विद्याताई, सरकारच्या या भूमिकेवर तुमचं काय म्हणणं आहे? विरोधकांना ही पुरेशी वाटते का ही भूमिका? नाही, सरकार आता पूर्ण निवडणुकांच्या मोड मध्ये आहे. यांच्यामध्ये तिघांमध्ये आता तिकीट वाटप कसं करायचं, काय करायचं, कोणी किती सीट घ्यायच्या याच्यावरनं यांची तुम्हाला माहितीये मागच्या 3-4 महिन्यापासून ते लोकसभेच्या निवडणुकांच्या तयारीला होता. त्या तयारीत होते. त्यांच्या कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष नाहीये. फक्त मराठा आरक्षणावरच नाहीये, कुठल्याही प्रश्नाकडे नाहीये. मी स्वतः 100 वेळा आतापर्यंत 3 महिन्यात जाऊन आले, पण मुख्यमंत्री एकदाही भेटू शकलेले नाहीयेत. म्हणजे परिस्थितीचं गांभीर्यच या लोकांना नाहीये की लोकांचे प्रश्न सोडवलं पाहिजे. मंत्रालयात किमान आठवड्यातनं 2 दिवस तरी ते भेटले पाहिजे, पण ते भेटत नाही. मी वर्षावरही जाऊन आले, सगळीकडे जाऊन आले. लोकांच्या प्रश्नाचं यांना काही पडलेलं नाहीये. आपल्या जास्तीत जास्त सीट्स कशा आपल्याला येतील निवडून आणि आपण पुन्हा सत्तेत कसं येऊ एवढ्यासाठी 1 महिन्याचं वचन बिचनाचं राजू वाघमारेजी, मी येते विद्याताईंचं म्हणणं पूर्ण होऊ दे ते. आणि आता तुम्ही जे म्हणाला की 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या, आनंद आहे. मग त्याच्यानंतर आणि किती सापडल्या? त्याच्यानंतर नोंदी शोधायचं बंद झालंय का? तर राज्य सरकारने आपण काय वचनं देतो आहोत काय नाही याचं जरा भान ठेवलं पाहिजे. आणि निश्चितच मराठा आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या हातात नाहीये, परंतु राज्य सरकार तसं प्रयत्न करताना दिसत नाही. बरं, पोखरकरजी, मला अगदी शेवटची कॉमेंट हवी तुमची 15 सेकंदात. या क्षणी सरकारने काय करावं? एक लक्षात घ्या, राजू वाघमेरेजी आज ज्या कायदेशीर बाबींचा उल्लेख करतायत ह्या कायदेशीर बाबी राजू वाघमेरेजींना 2 महिन्यापूर्वी माहीत नव्हत्या का हो? ज्यावेळी ते विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळी त्यांनी देखील अगदी भूमिका ठामपणे मांडली होती की या सरकारने आत्ताच आरक्षण दिलं पाहिजे. 2 महिन्यामध्ये असं काय झालं की त्यांची भूमिका एकदम बदलली? असो, तो भाग वेगळा आहे, परंतु राज्य सरकार या ठिकाणी वेळकाढूपणा करतंय असा आमचा ठाम आरोप या सरकारवर आहे. जर या 1 महिन्यामध्ये जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर निश्चित मराठा समाजाच्या रोषाला या सरकारला आणि विरोधी पक्षांना दोघांनाही सामोरं जावं लागेल या आपल्या माध्यमातून. ठीक आहे, राजू वाघमारेजी, शेवटची 30 सेकंद. सगळ्यात पहिली गोष्ट की मराठा आरक्षणाची बाब ज्या पद्धतीने आणि ज्या तडफेने मी आज एवढी वर्ष मांडतोय आणि त्याच मताचा आहे, माझ्या भूमिकेत पोखरकर कुठेही बदल झालेला नाही. मराठ्यांना आरक्षणासाठी मी जी मेहनत आणि ज्या गोष्टी केल्या सुरुवातीपासून त्या आजही करतोय. त्याच्यामुळे माझ्या हेतूबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, विद्याताई जे म्हणतायत की आम्हाला पब्लिकची जाण नाही किंवा लोकांची जाण नाही. आमचा मुख्यमंत्री अडीच 3 वाजेपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला 500 1000 लोक तिथे वर्षावर आहेत आणि मंत्रालयात आहेत. आम्ही लोकांचं काम ऐकून घ्या. आम्ही लोकांचं काम करतोय म्हणूनच आमच्याकडे एवढे लोक आहेत आणि त्या दृष्टीनेच आम्ही लोकांच्या समस्या सोडवणारा हा मुख्यमंत्री आहे, सामान्यांचा मुख्यमंत्री आहे. त्याचं विरोधी पक्षांच्या पोटात त्याचंच पोटशूळ आहे, कारण हा जो मुख्यमंत्री आहे सामान्यांचा मुख्यमंत्री आहे, एक तळागाळातला मुख्यमंत्री आहे. कसं आहे माहितीये का की मुख्यमंत्र्यांबद्दल काय मत आहे किंवा भाजपबद्दल काय मत आहे, सत्ताधाऱ्यांबद्दल काय मत आहे, हे मत याची एक झलक आपल्याला ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलेली आहे. मराठवाड्यामधलं चित्र, राज्यातलं चित्र, त्यामध्ये कुठले फॅक्टर्स हे कारणीभूत ठरले एवढी कमी संख्या महायुतीची निवडून येण्यासाठी, हे चिंतनाचा भाग आहे. मात्र त्यातनं सरकार काही शिकणार आहे का? दुसरी गोष्ट, विरोधकांना सुद्धा सुशेगात राहून चालणार नाहीये, कारण हा लढा जे
राजकारणी संधी साधू आहेत, जे राजकारणी मराठा समाजाला गृहीत धरून पुढे जात आहेत, त्या सगळ्या राजकीय पक्षांच्या विरोधात आहे. हे विरोधकांनी सुद्धा विसरून चालणार नाहीये. जसं आता विनोद पोखरकरांनी सांगितलं की आम्हाला ना सत्ताधाऱ्यांबद्दल प्रेम आहे ना विरोधकांबद्दल. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येऊन या बाबतीत काही सोल्युशन काढता येईल का? जरांगे पाटील यांच्या मागणीला त्याच्या जवळपास जाणारी किंवा तशी कायद्याच्या चौकटीत बसणारा काही पर्याय देता येईल का? हे सगळ्यांनी एकत्रित मिळून विचार करण्याची गरज आहे. या चर्चेसाठी आपल्याला डॉक्टर राजू वाघमारे, विद्याताई चव्हाण आणि विनोद पोखरकर तिघांनी वेधला. तिघांचे आभार. या चर्चेचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.